नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अशी एक ओपनिंग घेऊन आलो आहे, जी नुकतीच लाईव्ह झाली आहे आणि ती 2025 पास आउट मुलांसाठी आहे फक्त. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि 25 पास आउट असाल, तर ही ओपनिंग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि जर तुम्हाला अशीच डेली आय टी जॉब अपडेट्स पाहिजे असतील, तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे कोणतीही नवीन ओपनिंग तुम्ही मिस करणार नाही. चला तर मग आजच्या ओपनिंग पाहूया. तर आजची ओपनिंग विप्रो कंपनीकडनं आहे. त्यांनी डेजिग्नेशन ट्रेनी म्हणून सांगितलं आहे. बीई, बीटेक, एमसीए 2025 पास आउट ओनली क्लिअरली मेन्शन केलं आहे आणि सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे आणि यांचं शिफ्ट टायमिंग सुद्धा असणार आहे. टेक्निकल स्किल्स, कम्युनिकेशन अँड एक्सलन्स ऑलरेडी त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या रिझ्युमेमध्ये ते स्किल्स अपडेट करा आणि तरच अप्लाय करा. या फॉर्ममध्ये कंपनीने कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. सर्वात आधी तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशन डिटेल्स, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन योग्य प्रकारे भरायचं आहे. त्यानंतर तुमचा रिझ्युमे अपलोड करायचा आहे, त्यामुळे रिझ्युमे अपडेट करा, क्वालिफिकेशन चेक करा आणि मगच खात्री करून रिझ्युमे अपलोड करा. जर तुमच्याकडे प्रोजेक्ट, इंटर्नशिप, सर्टिफिकेशन असेल तर ते रिझ्युमेमध्ये नक्की ॲड करा, त्यामुळे तुमचा रिझ्युमे अधिक स्ट्रॉंग दिसतो. जर फॉर्ममध्ये स्किल्स विचारले असतील तर तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्याच मेन्शन करा, चुकीची माहिती देऊ नका. फॉर्ममध्ये सबमिट करण्यापूर्वी एकदा सर्व डिटेल्स चेक करा, कारण अनेक वेळा चुकीचा ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकल्यामुळे कॅन्डिडेटला पुढील अपडेट मिळत नाही. जर तुमचं प्रोफाईल शॉर्टलिस्टेड झाला तर तुम्हाला ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे कॉन्टॅक्ट केलं जाईल, म्हणून ईमेल इनबॉक्स आणि स्पॅम फोल्डर वेळोवेळी चेक करत राहा. तिथे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मी काही अजून महत्त्वाच्या टिप्स सांगतो. रिझ्युमे एका पेजचा ठेवा आणि प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये ठेवा. रिझ्युमे फाईलचे नाव सुद्धा व्यवस्थित ठेवा. जर तुम्ही फ्रेशर असाल तर प्रोजेक्ट्स आणि स्किलवर जास्त लक्ष द्या. लिंक्डइन प्रोफाईल अपडेट असेल तर त्याची लिंक रिझ्युमेमध्ये ॲड करा. अप्लाय केल्यानंतर रिझ्युमे येत नाही, त्यामुळे पेशन्स ठेवा आणि दुसऱ्या ओपनिंगसाठी देखील अप्लाय करत राहा. एका जॉबवर अवलंबून राहू नका. जितक्या जास्त कंपनीजमध्ये अप्लाय कराल तितकं सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच डेली आय टी जॉब अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ.